हाय मैत्रिणींनो, आजची रेसिपी पारंपरिक आहे. सातारा भागात थालीपीठाला धपाटे, आमच्याकडं धपाटे म्हणतात. इथं सगळ्या प्रकारची पिठं घेऊन मी हे थालीपीठ धपाटं बनवलेलं आहे. सुरुवातीला आपल्याला 1 वाटी ज्वारीचं पीठ घ्यायचं आहे, 1 वाटी बेसन पीठ घ्यायचं आहे, अर्धी वाटी बाजरीचं पीठ घ्यायचं आहे, अर्धी वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं आहे. इथं मी तांदळाचं पीठ वापरलं नाही, तुम्हाला वापरायचं असेल तुम्ही वापरू शकता. सगळे पिठं एकत्र मिक्स करून घ्या. त्याला वाटण घ्यायचं. हिरवी मिरची, अख्खे धने, लसूण, जिरे हे मोठं मोठं वाटून घ्यायचं आहे मिक्सरमध्ये. नंतर इथं मी 2 कांदे मस्तपैकी किसून घेतल्यात. महत्त्वाची टिप, किसूनच घ्यायचे, बारीक नाही करायचे. खूप छान टेस्ट येते, नक्की करून बघा तुम्ही. नंतर थोडी हळद टाकायची आपल्याला, धने जिरे पूड टाकले मी, चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि भरपूर अशी कोथिंबीर आपल्याला चिरून त्याच्यात टाकायचे. हे मसाले सगळे आपल्याला त्या पिठाला छानपैकी चोळून घ्यायचे आहेत. मिक्स करून घ्या कधी पण मसाले टाकले की. नाही मिक्स केलं की मग ते एका जागेवरच लागतो सगळा मसाला. आणि थोडंसं पाणी घ्यायचं आणि आपल्याला हे पीठ मळायचं आहे. जास्त घट्ट पण नाही मळायचं, जास्त पातळ पण नाही, मिडियम ह्याच्यावर मळायचं. आणि हे पीठ महत्त्वाचं म्हणजे अर्धा तास भिजत ठेवायचं आहे, कारण त्याला मसाल्याची चव मस्तपैकी लागते. कधीही कोणतं पीठ मळलं मसाल्यांचं की लगेच नाही करून घ्यायचं, थोडं ते भिजत ठेवायचं 15 मिनटं, अर्धा तास. मी अर्धा तास ठेवलेलं, खूप छान टेस्ट येते. आणि जर सकाळी तुम्हाला करायचं असेल लवकर डब्याला तर रात्री पीठ मळून ठेवलं तर अतिउत्तम, छान थालीपीठ धपाटे मस्त होतात. हे बघा किती छान पीठ मळलं आहे मी. एका हाताने मस्तपैकी असं मुरदून घेतलं ना की छान पीठ तयार होतं. इथं मी आमच्याकडं धपाट्याबरोबर उसळी खातात, मी उसळीची पण रेसिपी केल्या. इथं चवळी छान भिजवायची आपल्याला, सकाळी संध्याकाळी शिजवायची. मी कुकरमध्ये थोडंसं मीठ घालायचं. भिजवली की चवळी की खूप छान शिजते, फुलून येते. इथं 2 मोठे कांदे मी चिरून घेतलेत बारीक, तेलामध्ये छानपैकी ते मस्तपैकी सोनेरी रंगावर भाजायचे, जास्त ब्राऊन नाही करायचे आपल्याला. कच्चा कांदा गोड छान लागतो उसळीत. नंतर चवीनुसार मीठ, थोडी मी हळद पण घातली इथं, धने जिरे पूड घालायचे आपल्याला. आणि इथं महत्त्वाचा मसाला म्हणजे आमच्यात कांदा लसूण सातारी मसाला आम्ही घालतो, चटणी म्हणतो आम्ही त्याला. 2 चमचे चटणी पण घालायचे आवडीनुसार. तुम्ही चटणी नसेल तर लाल तिखट वगैरे वापरू शकता, त्यानेही छान टेस्ट येते. आणि ही उसळ आपली चवळी शिजलेली छान शिजवून घ्यायची आपल्याला, त्या मसाल्यामध्ये ती मिक्स करायची आणि छान परतून घ्यायचे आहेत. मसाले छान परतून घ्या म्हणजे उसळी छान होती. ह्यात पाणी वगैरे काही टाकायचं नाही आपल्याला, मिठाचं पाणी सुटेल त्याच्यावरच आहे. हो, महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथं मी अर्धी वाटी कूट टाकलेलं आहे. आमच्या इथं शेंगदाण्याचं कूट टाकतात. इथं मोठं मोठं जरा भरडं वाटून घ्यायचं आणि टाकायचं. खूप छान उसळ होती ही. आणि नंतर चिरलेली कोथिंबीर टाकायची, थोडी वाफ द्यायची आहे आपल्याला थोडीशी प्लेट ठेवून. हे बघा मी कूट टाकून छान कोथिंबीर टाकून उसळ मस्त बनवलेली आहे, खूप छान होते. चवळी नेहमी भिजवूनच शिजवा, डायरेक्ट शिजवू नका, कठीण असते ते, व्यवस्थित लागत नाही. चला तर आता हे धपाटे तयार करू. पीठ आपलं भिजलेलं आहे, गोळे करून घेतलेत मी छोटे छोटे. धपाटं थालीपीठ करताना छोटेच गोळे घ्यायचे, पातळ छान. हा रुमाल मी सुती घेतलेला आहे, तो भिजवून घ्यायचा, धुवून स्वच्छ पाण्याने भिजवायचा, तो पळपोटावरती ठेवायचा. आणि नंतर हा पिठाचा गोळा घ्यायचा आणि छान बोटाने हा थापायचा आहे आपल्याला, लाटणाने वगैरे लाटायचा नाही. धपाटे थालीपीठ ही बोटानेच थापले जातात, खूप छान होतात. पातळ थापायचे, जाड ठेवायचे नाही. मध्ये होल पाडायचे. हे होल का पाडतात मला खूप प्रश्न पडायचा, आई माझी नेहमीही करायची. पण ते होल आपण तेल त्यात टाकतो म्हणजे ते चांगलं खरपूस भाजण्यासाठी असतं. हे बघा रुमालावरती छान थापायचे, नंतर तव्यावरती छान अलगदपणे सोडायचे आणि दोन्ही साईडून तेल सोडायचं आणि नंतर त्यावर झाकण ठेवायचं 2 मिनटं. त्याला छान वाफ येते आणि छान ते खरपूस भाजतात. शक्यतो ॲल्युमिनियमचाच तवा वापरा, नॉनस्टिकमध्ये एवढी चव येत नाही, ह्याला खरपूसपणा नाही येत. ॲल्युमिनियमच्या तव्यावर खूप छान भाजतात हे बघा किती छान झालेत. असे डाग पडले कीच थालीपीठ छान वाटतं. वरून तीळही लावा तुम्हाला जसे आवडत असेल तर. खाण्यास तयार.